कशी काय वाट चुकलात सुजित? अदनाबद्दल आम्हाला बी भारल्यासारखं होतं आई साहेब. बाकी सगळं ओके ना? तुम्हाला कशाला काळजी त्याची, नाही का? आई साहेब, नीट प्रश्न विचारा, नीट उत्तर द्या की. कशाला टोचे मारताय? इट्स नॉट फेअर अँड इट्स रिअली नॉट ओके. मी काय म्हणते सुजित भाऊजी, अहो खाताना बोलू नये, अंगाला नाही लागत. पहिले खावा मग बोला, है की नाही सासूबाई? तुम्हाला माहित नसेल, दादासाहेब काशीला गेलेत. तेवढ्या लांबून 5-50 फोन येऊन गेले चौकशीचे, अजून पण येतात. तुम्ही इथल्या इथे असताना येऊन नाही, पण निदान फोन करून तरी विचारपूस करायला हवी होती ना. वर तोंड उघडून आम्हाला शिकवता व्हॉट इज फेअर अँड व्हॉट इज नॉट. अहो आई साहेब, आमच्या ज्येष्ठ बंधूंनी एवढ्या दुरून तुम्हाला 50-50 फोन करावे, तेवढ्या इंटेन्सिटीने तुमची तब्येत खराब झाली हे मला कोणी सांगितलंच नाही ना. आम्हाला जर माहिती असतं तर टाकली असती एखादी चक्कर किंवा फोन केला असता 100%. आउटगोईंग फ्री असले तर जमाय हो. आम्हाला कुणाच्याच कोरड्या सहानुभूतीची गरज नव्हती आणि आताही नाहीये. सुजित भाऊजी, अहो सासूबाईंचा ऍक्सिडेंट झालता. हा, आपले जे ड्रायव्हर दादा आहेत ना, ते तर अजून पण हॉस्पिटलमध्येच आहेत. सासूबाईंना लय मुक्का मार लागला होता, पण अंबाबाई पावलीच म्हणायची की त्या सुखरूप बाहेर पडल्या या संकटातून. आई अंबाबाई उदय उदय. अगं, आमच्या आई साहेबांना सुखरूप आणलेस तू. आता तुला मानत जरी नसलो ना तरी तुझ्या दरबारात येऊन चोळी बांगडी वाढेन बघ. एवढी टिंगल करायची गरज नाही सुचित्रा. यावेळी करत नव्हतो आई साहेब, आणि आम्हाला सगळं टेलिपॅथी मधून कळावं अशी अपेक्षा होती का तुमची? तुम्हाला काय झालं नाही हे सत्य आहे ना. कुसुमावती देवी, शिवाजीराव ढाले पाटील यांना काही झालं असतं तर कोल्हापूर एडिशन मध्ये स्पेशल पान, बाकी सगळ्या पेपरांमध्ये तुमचं नाव झळकलंच असतं की. सोबतीला रेडिओ आणि टीव्ही आहेतच. असं का? म्हणजे आमच्याबद्दल ही अपेक्षा आहे का तुमची? आम्हाला काही झालं नाही याचं तुम्हाला दुःखच आहे म्हणा की. हे जरा अति होतंय बरं का आई साहेब. तुमचा ऍक्सिडेंट झाला, वाईट झालं. तुम्ही सुखरूपात, आम्हाला आनंदच आहे की. बाकी कोणतं महिपती ना ड्रायव्हर? जी, हां, त्याला मी हॉस्पिटलमध्ये भेटायला जातो. बाकी तुमची विचारपूस करायला लाईन आहे हो. आमचा नंबर केव्हा यायचा? त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला कोणतर जायला पाहिजे की. तो आम्ही जातो तिकडे. झालं समाधान? एवढा कोरडेपणा बरा नाही सुचित्रा. त्याचं काय आहे, आम्ही आमच्या आई साहेबांवर गेलो. फक्त याच बाबतीत? मग तुमच्या आई साहेबांना हे घर, या घराची इब्रत, रीतिरिवाज हे सगळं जीवापेक्षा प्रिय आहे का तुम्हाला? फिरून फिरून गंगावे, सो माय मदर हायनेस. युअर हायनेस म्हणायचं आणि विषय बदलायचा. कोणताही एक विषय पकडून ठेवायची धमक नाहीये तुमच्यात सुचित्रा. आमच्यावर नाही गेलात तुम्ही, अजिबातच नाही. असं आलाच आता पोटभर खाऊन घ्या. नको, तुमच्या गोड शब्दांनीच पोट भरलंय आमचं. आता बेबी मावशीच्या पुरणपोळ्या घशाखाली कशा जातील? असो. सुजित भाऊजी, आवाज नका करू.
भरल्या ताटावरनं उठून जात नसतात. तेवढं खाऊन तरी घ्या. सासूबाई, तुम्ही तरी सांगा की त्यांना. त्या काही सांगणार नाहीत आणि मी ऐकणार. चला. आओ सुजित भाऊजी, सुजित भाऊजी, आओ सुजित भाऊजी, थांबा की. आओ सुजित भाऊजी, सासूबाईंचा केवढा मोठा ऍक्सिडेंट झाला. त्यांना काहीतरी वाटलं असेल हो, म्हणून बोलल्या त्या. तुम्हाला काळजी नाही वाटत होय त्यांची? वहिनी वाटते की काळजी. शेवटी आई आहेत आमच्या आणि त्या सही सलामत आहेत याचा आनंदच आहे की. पण एवढं सगळं झालं, आम्हाला साधं कोणी कॉल तरी केला का हो? हं? आणि मग आलो नाही म्हणून आमच्यावर बंदूक ताणताय? याला काय अर्थ आहे? सूद मूद एकदम तुमच्या आईसाहेबांवर गेलायत बघा. हे त्यांच्या समोर बोलायची हिंमत आहे का तुमच्यात? नाही, त्यांच्या समोर कसं बोलणार हो? त्या मोठ्या आहेत वयानं मानानं. द्याचं बोला. जेवून घ्या की. असं भरल्या ताटावरनं उठू नये एवढंच सांगायचं होतं. झालं सांगून जाऊ मी आता. आओ, आणि मग बेबी मावशींनी केलेल्या पुरणपोळ्यांचं काय? त्यावर काय आमचं नाव लिहिलेलं नाहीये. त्याचं नाव लिहिलं असेल तो काही लय तन काय बर का तुमच्या अंगात सुजित भाऊजी. पाहिला ना. चला सुटा आता कडकडन. चला. म्हणजे तुम्ही नाही जेवणार? अहो वहिनी, शरीर धर्म चुकलाय का कोणाला? जेवणार की इथं. ठीक आहे, मग मी पण नाही जेवणार. आज आपलं पण भूक हडताल. चांगलं. सासूचे पावलावर पाऊल. बेस्ट. सुजित भाऊजी, ताट्या मला पण जमते बर का. मी खरंच नाही जेवणार. अहो नका जीव. फ्री इंडियाच्या फ्री सिटीजन आहे तुम्ही. काय वाटेल ते करा, पण आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करायच्या भानगडीत पडू नका. चला सुटा. आओ सुजित भाऊजी, आओ. लागे पायाला चटके, रस्ता तापीसनी लाल. माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल. काय राणी सरकार, पुन्हा माहेरची आठवण यायला लागली की काय? नाही, आठवण वगैरे काय नव्हती आली. सुजित भाऊजी आलते. सुजित आला होता यावेळी? होळीनंतर चक्क 2 दिवस कळ काढली त्याने. नाही म्हणजे तो येणारच होता. येतोच तो बेबी मावशीने बनवलेल्या पुरणपोळ्या हाताळायला. यावेळी का कोणास ठाऊक एवढा लेट केला? आपण तुला सांगतो, आज जर तो आला नसता ना तर मीच सगळ्या पोळ्या चापणार होतो. मग नंतर केली असती त्याने कुरकुर. मग खाल्ल्या की नाही त्याने गडकभर पुरणपोळ्या? तुला सांगतो संजू, त्याने एक तुकडा सुद्धा नसेल ठेवला बघ मला. काय ग, काय झालं? असं डोळ्यात पाणी? सुजित काय बोलला का? त्याचं नको मनाला लावून घेऊ. त्याला सवय खेचायची. कुठल्याही मुलाचं नातं असं असतंय हो. आणि पोटच्या पोरासाठीची माया एवढी कोरडी होऊ शकते कुठल्या आईची, आणि मुलाला पण आईचं बोलणं इतकं लागू शकतं. अच्छा, म्हणजे नेहमीप्रमाणे सुजित आणि आई साहेबांची गरमागरमी झाली. नेहमीप्रमाणे
अहो सुजित भाऊजी सणासुदीचं पुरणपोळ्या खायला घरी आलते हो. बकासुरासारखी भूक लागली होती त्यांना. टेबलावर चवडची चवड ठेवली होती पुरणपोळ्यांची. तुपात बुडवून पहिला घास खाणार तेवढ्याच सासूबाईंनी त्यांना विचारलं, आमचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, तुम्हाला जर आपण चौकशी करावीशी वाटली नाही? हो सासूबाईंचं एकदम बरोबर आहे, मला पटतंय. पण असं एकदम जेवताना असं बेचक्यातला प्रश्न कोणी विचारतंय होय? अहो सुजित भाऊजींनी पहिला घास तोंडात पण नाही घातला. आणि मग नंतर सुजित भाऊजी म्हणले की मला माहितीच नव्हतं ऍक्सिडेंट झालाय ते. आता त्यांचं पण बरोबरच आहे की नाही? त्यांना कोणी आपल्यापैकी कळवलंच नाही की असं काहीतरी झालंय, मग त्यांना काही सपन पडणार आहे होय? मग काय, ते पण वाकड्यातच शिरले. एक घास पण नाही खाल्ला हो त्यांनी. भरल्या ताटावरनं तसेच तनतन करत निघून गेले. एवढी भूक लागलेला असताना बी उपाशी निघून गेले हो. चल मी फ्रेश होतो. आय नीड अ बाथ. अहो थांबा, एवढा टेन्शनचा मुद्दा आहे आणि तुम्हाला आंघोळीचं पडलंय होय? अगं मग काय करू शकतो मी यात? काय करणं अपेक्षित आहे मी? अहो काय करणं अपेक्षित आहे म्हणजे बोला ना, सुजित भाऊजींशी बोला, सासूबाईंशी बोला. अहो हे असं नसतंय, असं नसायला पाहिजे, नसायला पाहिजे की नाही? संजू काम डाऊन. हो पुरणपोळ्या एवढ्या आवडत असताना, पुरणपोळ्यांची चवड डोळ्यासमोर असताना एकही घास न खाता तळतळ करत उपाशी पोटी निघून गेले तो सुजित भाऊजी. आणि सासूबाईंनी सुद्धा उष्ट्या झाल्या म्हणून पोळ्या टाकून द्यायला लावल्या. संजू काही गोष्टी आहेत तशा स्वीकारल्या पाहिजे. आई साहेबांचं सुजितचं आहे असं आहे, मी ऍक्सेप्ट केलंय. आणि संजू तू सुद्धा लवकर ऍक्सेप्ट कर, म्हणजे तुला त्रास कमी होईल. ऍक्सेप्ट केलंय म्हणजे? अहो काय ऍक्सेप्ट केलंय? आणि मी तरी काय ऍक्सेप्ट करू? माय लेकराचं नातं होते, असं तुटक तुटक कस काय ऍक्सेप्ट केलं तुम्ही? हा तुम्ही बारक्या मोठ्या सगळ्या गोष्टी नीट करताना करता की नाही? मग ही गोष्ट तरी करा की नीट. संजू तू उगाच हायपर होतीयस, प्लीज काम डाऊन. आणि तू आत्ता आलीस या घरात, आत्ता हे सगळं बघतीयस. अगं हे जुनं दुखणं आहे, क्रॉनिक, हाताबाहेर गेलेलं आहे. आणि त्याचा ठणका आता मला अंगवळणी पडलाय. अगं मी कित्येकदा समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय, 100 वेगवेगळ्या मार्गाने सांगितलंय, पण काही उपयोग नाही झाला. हे आहे असं आहे, हे मी अंगवळणी पाडून घेतलंय आता. हे माझे अनुभवाचे बोल आहेत. आणि संजू उगाच मनाला लावून घेणं थांबव. असं का झालंय? अहो त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? संजू एक असेल तर सांगता येईल ना. इथे विषय खूप जटिल आहे, खूप खोल आहे. आणि प्लीज मी आता अजिबात कंडिशन मध्ये नाही सांगण्याच्या. मी खूप थकलोय. माझ्यासमोर हा विषय मांडून बसू नकोस आता प्लीज. तुमचा सख्खा भाऊ त्यांची आवडती पुरणपोळी न खाता तसेच बाहेर पडले आणि मला म्हणलेत की मी बाहेरचं काहीतरी खातो. आता सुजितने खाल्लंय असेल एव्हाना बाहेर, तो उपाशी राहणाऱ्यांपैकी नाहीये. पण मी दिवसभर काहीच खाल्लं नाहीये. भूक लागली त्याचं बघ ना. आता मला काय माहिती तुम्ही काहीच खाल्लेलं नाही ते? मला काही स्वप्न पडलं होतं होय? आणि का नाही खाल्लं तुम्ही? का नाही खाल्लं? नाही तुम्हाला ओरडायलाच पाहिजे, तुमचं घरच उन्हात बांधायला पाहिजे बघा. ओरड ओरड हवं तर, पण नुसतं ओरड्यानं माझं पोट नाही भरणार. प्लीज मला काहीतरी खायला देशील? मी पटकन फ्रेश होऊन येतो. अहो तुम्ही असं परत कधी करणार नाहीये. तुम्हाला ज्यांना मारायचंय त्यांना मारा, गुंडांना मारा, नाही तर चोरांना मारा, तर स्वतःच्या पोटाला असं मारू नका
प्लीज तुम्ही जा, फ्रेश व्हा आता. मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल सर्व्हिस करते. स्पेशल सर्व्हिस? क्या बात आहे. जेवणाआधी स्वीट डिश? आहो जावा तिकडे. स्पेशल सर्व्हिस म्हणजे मी तुमचं ताट घेऊन इकडेच येते. आलेच. काय ग, चकवा लागला का तुला? इकडे आहे डायनिंग टेबल. कुठं झाली मटकत मटकत ताटवर करून? अहो मला माहिती की डायनिंग टेबल इकडेच आहे ते. पण त्याचं काय झालं, हे लय दमून आले तर पोलीस स्टेशनमधनं. भुकेने पार पोटात डबरा पडलाय त्यांच्या. म्हणून मी त्यांना म्हणलं की तुम्ही फ्रेश व्हा, मी बेडरूम मध्येच घेऊन येते ना तुमच्यासाठी ताट. काय झालं? हातापाय अशी नोकर चाकर असताना नोकरांची कामं करू नयेत. आईसाहेबांनी सांगितलंय ना तुला? हा सांगितलंय, पण आपल्या माणसांचं करायला काय आलंय कमीपणा. आणि ह्यांचंय म्हणून नाही बरं का. अहो वहिनी साहेब, तुम्ही जरी मला काही सांगितलं असतं ना आणायला, तर मी तुमच्या बेडरूम मध्ये येऊन तुम्हाला दिलं असतं. मग त्यासाठी सासूबाई ओरडल्या असत्या तरी चाललं असतं मला. काही पाहिजे का तुम्हाला? नाही, नको. बघू आमचं आम्ही. हे जरा अति होत चाललंय जाऊबाई. प्रत्येक नियम मोडत चाललाय तुम्ही. वहिनी साहेब काय झालं? प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली असते. जी ती गोष्ट त्याच जागेवर झाली पाहिजे. जसं डायनिंग टेबलच्या इथं रोमांस करू नये ना, तसंच बेडरूम मध्ये जेवू पण नाही. प्रत्येक गोष्टीची जागा स्पेशल असते. कळतंय का? बरोबर आहे तुमचं वहिनी साहेब. अहो पण जागा नेहमीच्या झाल्या ना की त्या अंगवळणी पडतात, आणि त्या अंगवळणी पडल्या ना की लय कंटाळवाण्या वाटतात. त्यापेक्षा जागा एकदा बदलून तर बघा, त्या अजूनच स्पेशल होतात. मी आलेच हा. यांना भूक लागली असेल ना. काय बोलली हिचेला तरी कळलं का? अंगवळणी काहीच कळलं नाही. हा हा हा. संजू, पोटात वार चाललेत, नुसते वार. शांत करायला पाहिजे. हा, एवढं भूक लागलेली असताना प्रत्येक गोष्ट टेस्टच लागणार आहे म्हणा. आओ असं कसं वागतंय तुम्ही? फौजदार आणि तुम्हीच नियम मोडणार होय? एक वेळ आमच्याकडून नियम मोडला तर चालेल, पण फौजदारांकडून कभी नाही. आपलं ठरलंय ना की आपण जेव्हा केव्हा एकत्र असू तेव्हा तुम्हाला पहिला घास मी भरवणार. माझा मान आहे तो, आहे की नाही? वा संजू, तुझ्या एका घासातच पोट भरलं ग. अयो, एका घासाने भरलं पण? अहो फौजदार, तुम्ही तर सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. अहो मी एवढ्या कल्याणी उद्योग स्पेशल तुमच्यासाठी कुरडया आणल्यात, कारळाची चटणी आणलीये, आणि मग ते
अनबुंद स्पेशल लोणचं आणि म्हणे एका घासात पोट भरले. अगं संजू, घास एक होता, पण त्यासोबत तुझं प्रेम होतं ते कोण मोजणार, है ना? बर, हे जेवणाचं असू दे बाजूला. आता डेझर्ट. लेट्स हॅव स्वीट डिश. आहो, जावा तिकडं. हे घ्या तुमची स्वीट डिश. मी आलेच लोणचं घेऊन.